युद्धामुळे पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी फटका जो येतो बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। गॅस सिलेंडरचे दरवाढ जे ते झालेले आहेत, मात्र अनेक ठिकाणी जे ते घरगुती गॅस सुरळीत पोहोचत असल्याची माहिती प्रशासनाने दिली असली, मात्र दुसरीकडे हॉटेल व्यावसायिकांचे जे ते 30% हॉटेल जे ते बंद झालेले आहेत। अनेकांना जे गॅस दिवसभरात 2 ते 3 लागत असतात ते कुठेतरी आता एकच गॅस त्यांना मिळणार असून या ठिकाणी अनेक हॉटेल जे ते बंद पडलेले आहेत। 30% हॉटेल बंद असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। मात्र असं असताना अनेक जे गॅस सिलेंडर आहे ज्या ठिकाणी एजन्सीकडे जातात, मात्र त्या ठिकाणावरती आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे। आणि या ठिकाणी जर काळा बाजार करत असेल तर नक्कीच त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याचे आदेश जे ते प्रशासनाने दिलेले आहेत। त्यामुळे पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये एकंदरीत अनेक ठिकाणी एजन्सी आहेत, गॅस एजन्सी, त्याच्यावरती आता प्रत्येक प्रशासनाची नजर असणार आहे। पाहायला गेलं तर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून राज्यभर नियंत्रण केले जात आहेत आणि त्यातच आता काळा बाजार आढळल्यास त्या व्यक्तीवरती आणि एजन्सीवरती गुन्हा देखील दाखल होणार आहे। त्यामुळे या शिधावाटप विभागाकडून देखील 72 निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत पाहता अनेक गॅस एजन्सी आहेत, त्यांचे कामगार जे आहेत ते अनेक ठिकाणावरनं अपलोड लोड असे माल जो आहे तो घेऊन आपल्या एजन्सीकडे पोहोचत असतात आणि ग्राहकांकडे पोहोचत असतात। मात्र पाहिलं तर अनेकांकडे आता हे गॅस जे आहे ते वितरण केले जाणार आहे। प्रत्येक घराची नोंदणी यामध्ये आहे आणि प्रत्येकाची बिलं त्यानुसार त्यांना दिलं जाणार आहे। त्यामुळे कुठेही तुटवडा जाणू नये यासाठी आता प्रशासनाने देखील काळजी घेतलेली आहे। मात्र पाहायला गेलं तर अनेक गॅस कंपन्यांपैकी भारत गॅस कंपन्यात किती दिवसभरात ऑर्डर दिली जाते आणि त्यानुसार आता तुम्हाला पुन्हा आता वितरण करायचं आहे ग्राहकांना आणि तसेच व्यावसायिकांना देखील। मात्र हॉटेल व्यावसायिकांकडे 30% आता हॉटेल बंद करण्यात आलेले आहेत। त्याचं कारण म्हणजे गॅस नसल्यामुळे। आणि पाहायला गेलं तर काळा बाजार देखील मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती समोर येते। सध्या इथून तर काळा बाजार असं काही नाही आणि घरगुती सिलेंडर जे आहे ते त्यांना बरोबर टाईमवर भेटतो। फक्त ऑर्डर वाढलेलं आहे त्याच्यामुळे थोडा लेट जातो सिलेंडर, बाकी सिलेंडरची काही कमी नाही। आधी सिलेंडरचे लोरी आपले 4 यायचे, तिकडे आता 5 येते, पण सिलेंडर बरोबर भेटतो प्रत्येकाला। थोडा समजा आधी 2 दिवसात या 1 दिवसात भेटत होतं तर ते आता 2 दिवस या 3 दिवस लागते, बस एवढंच फरक। नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही कामगार आहेत, दिवसभरात ज्या आता आपला अपलोड लोड गाड्या ज्या आहेत ते कशा प्रकारे कुठं कुठे वितरण केलं जातं ठाण्यामध्ये? ठाण्यामध्ये कळवा, चिरई, धोबियाडी, नौपाडा, कळवा, खारेगाव, पारसी, विटावा। तक्रारी येतात का तक्रारी हॉटेलवाल्यांकडनं? म्हणा बाबा सिलेंडर येत नाहीये, कधी येणार आहे, अशा काय तक्रारी? नाही विचारते कमर्शियल कधी येणार आहे म्हणून, तर आम्ही बोलतो सध्या तर बंद आहे, आता तर काय नाही करू, फक्त घरगुती टाईमवर भेटतो बस, बाकी काय। नक्कीच पाहायला गेलं तर ह्या ज्या पावत्या आहेत त्या पावत्यांच्या अनुसरून हॉटेल्स जे असेल, घरगुती असेल, अशा अनेकांकडनं जे ते गॅस सिलेंडर दिलं जातं। मात्र अशातच आता पाहिलं तर ज्या ठिकाणी काळा बाजार आढळेल, ज्या सिलेंडरची विक्री जी आहे ते जास्त प्रमाणात जास्त पैसे घेऊन केली जातात, त्या ठिकाणी निरीक्षक नेमलेले आहेत। आणि अशा प्रकारचे विविध ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कारवाई केली जाणार असल्याची माहिती देखील प्रशासनाने दिली आहे। मात्र आता जर सिलेंडर जर कुठे जास्त भावात विकत असेल तर नक्कीच प्रशासनाला कळवा, अशी देखील माहिती आता अशी देखील सूचना या ठिकाणी प्रशासनाने दिली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासन कशाप्रकारे कटिबद्ध आहे हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।